विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। कारण महाराष्ट्र शासन अंतर्गत नवीन GR आला आहे, त्या अंतर्गत जो हप्ता आहे निधी वितरित करण्याबाबत माहिती सांगितली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य 2025-26 या योजनेच्या अंतर्गत पहिल्या हप्त्याची निधी वितरित करण्याबाबत एक महत्त्वाची अपडेट आली आहे व त्यामध्ये सांगितलं गेलं आहे की किती निधी इथे वाटप करण्यात आलेले आहे व यामध्ये जे नगर परिषद असू द्या, नगर पंचायत असू द्या, महानगरपालिकेच्या विकास योजना आराखड्यातील विकास कामांना संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे। तर आपण संपूर्ण माहिती पाहून घेऊया। तर शासन निर्णय काय तुम्ही पाहू शकता। केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य 2025-26 या योजनेच्या भाग 1 अंतर्गत पहिल्या हप्त्याची निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग इथे प्रस्तावना काय तुम्ही पाहू शकता। केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य 2025-26 या योजनेअंतर्गत राज्य शासनास भांडवली गुंतवणूक प्रकल्पासाठी 50,000 वर्षांची बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात विशेष आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येत आहे। या संदर्भात केंद्र शासनाच्या वित्त विभागाने 7/4/2025 रोजीच्या पत्रान्वये उक्त योजनेतील मार्गदर्शक तत्वे विहित केली आहेत। तर संजय गांधी निराधार योजना असो किंवा विशेष सहाय्य योजनेअंतर्गत जे आहेत त्यांच्यासाठी ते प्रस्तावना मांडली आहे व यामध्ये सांगण्यात आलेले आहे केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य 2025-26 या योजनेचा भाग 1 अंतर्गत केंद्र शासनाने मंजूर केलेल्या निधीनुसार व संबंधित कार्यान्वयन यंत्रणांची सदरची निधी माहे सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत चालू कामावरील होणारा खर्च वितरित होऊन 2025-26 या चालू वित्तीय वर्षातील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून खालील तक्ता नमूद केल्याप्रकारे इथे तुम्ही बघू शकता 180 कोटी 1,83,000 इतकी निधी वितरित मान्यता देण्यात आली आहे। तर इथे प्रकल्पाचे नाव काय आहे ते पाहू शकता। अंमलबजावणीची यंत्रणा आहे, केंद्र शासनाकडून मंजूर रक्कम किती आहेत, कोटींमध्ये वितरित करायची रक्कम किती आहेत, सप्लाय इन्स्टॉलेशन डिझाईन अँड कमिशनिंग ऑफ 15 MW ग्रिड कनेक्टेड सोलर पॉवर जनरेटिंग आहे, त्यांच्यासाठी आहे कन्स्ट्रक्शन ऑफ शॉपिंग सेंटर आहे। हे असे विविध जे काम आहे त्यासाठी इथे निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर नगर परिषद जी काही अंमलबजावणी यंत्रणा आहे ते पूर्ण इथे सांगितलेले आहे। जालना शहर आहे, नांदेड आहे, असे वेगवेगळे शहर नगर परिषदेमध्ये इथे वितरित करण्यात आलेले आहे। उपरोक्त प्रकल्पासाठी वितरित केलेली निधी मागणी क्रमांक F76217 नगर विकासासाठी कर्ज 1 राज्य भांडवली विकास 190 सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांसाठी कर्ज केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज भांडवली कामे 55 कर्ज व इथे आगाऊ रक्कम या लेखाशीर्षाखाली सन 2025 यामधील मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून खर्ची करण्यात यावे सांगितलेलं आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे। आता इथे मागील वर्षात किती निधी वितरित केलेला होता व विशेष सहाय्य योजनेसाठी खरंच आपल्याला गरज आहे, कारण जे काही ते तरतूद केलेली निधी आहे पूर्णपणे या GR मध्ये जी पहिल्या हप्त्याची निधी आहे ते वितरित करण्याबाबत माहिती दिलेली आहे। नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कोणाला ह्या GR ची लिंक पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा, त्यांच्यापर्यंत ही लिंक नक्कीच पोहोचणार आहे। धन्यवाद।